रेशन कार्ड धारकांना आपल्या कामानिमित्त पंढरपूर तहसील आवारात असलेल्या पुरवठा शाखेत फेऱ्या माराव्या लागत आहेत। अनेक रेशन कार्ड धारकांना अन्नधान्यापासून वंचित आहेत। येथील पुरवठा शाखेत नागरिकांना रेशन कार्ड ऑनलाईन करणे, रेशन कार्डातील नाव वाढवणे, नाव कमी करणे यासह विविध कामे पूर्ण करून घेण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत। मात्र याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्ता काळे यांनी रेशन कार्ड धारकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। यावेळी त्यांनी नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही असा इशाराही दिला आहे। काय विषय आज पुरवठा विभागामध्ये तुम्ही आला होता? पुरवठा विभागामधला विषय इतका गंभीर आणि इतका भयंकर आहे, कारण गेले 6-6 महिने झालं आता हेच माझ्यासोबत एक आजी आहेत, गेले 6 महिन्यापासून ते हलपडे घालतात, ती एकट्या आहेत। मिळून किती त्यांना झाले 5-7 किलो फक्त त्यांना माल मिळणार आहे, पण त्यापासून सुद्धा ते वंचित या ठिकाणी राहायला लागलेले आहेत। आणि हिथं आलं की अधिकाऱ्याकडनं गलीच्या भाषेची वागणूक हे मिळवली जाते। तुम्ही रेशन दुकानदाराकडे जावं म्हणून सांगितलं जातं, दुकानदाराकडे गेले, दुकानदार ह्यांना डावललं जातं, दुकानदार ह्यांना इकडं, म्हणजे जनतेचा अक्षरशः ह्या लोकांनी फुटबॉल केलेला आहे। या पुरवठा अधिकाऱ्यांना सुद्धा पाठीमागे जे पुरवठा अधिकारी त्यांच्याही कानावर हा विषय घातला होता। आणि आता जर नवीन पुरवठा अधिकारी आलेत, माझ्यामध्ये 4 दिवस झाला आले आहेत, 4 दिवस झाले जसे रुजू झाले तसे ऑफिसलाच हजर नाहीत। मिटिंगाचं कारण, आता मिटिंग आहेत नाहीत आम्हाला माहिती आहे, पण मिटिंगाचं कारण सांगून ते सतत बाहेर आहेत। मग त्यांना इथल्या लोकांचे कामं करण्यासाठी आणलं आहे का मीटिंग करायला आणलेलं आहे, ही त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी उत्तर द्यावं। का तर इथं जर तुम्ही आज जाऊन बघितलं तर एवढी भयंकर गर्दी पडलेली आहे आणि काम एकाचंही झालेलं नाही, जवळजवळ झोपडपट्टी भाग जर धरला तर आमच्याच भागात अनिलनगर भाग जर धरला तर झोपडपट्टी भाग आहे, 70% लोकांना माल मिळत नाही। मग माल हा जातो कोणाला, माल दिला जातो कोणाला? मग पुरवठा अधिकाऱ्यांचं, इथल्या अधिकाऱ्यांचं, तहसीलदार साहेबांचं आणि रेशन दुकानदारांचं काय लागेबांधी आहेत का? तुमचं काय देणं घेणं चालतं आहे का महिन्याला? मग हप्ते बिप्ते असे काही विषय आहेत का तुमचे? तसं सांगा। मग तहसीलदार साहेबांची अजून यावर चर्चा करायची गरज काय? तुम्ही तहसीलदार आहात, तुम्ही एक काय म्हणतात ना मायबाप आहात, गोरगरीब जनतेचे तुम्ही मायबाप आहात तालुक्याचे। तुमचं लक्ष पाहिजे, प्रत्येक ऑफिसवर तुमचं लक्ष पाहिजे की बाबा कुठल्या ऑफिसमध्ये काय चाललं आहे, कुठल्या ऑफिसमध्ये काय। तुम्ही सतत आता जर तुम्ही प्रतिनिधी तहसीलदार पण नाहीत, आत्तापर्यंत नायब तहसीलदार पण नव्हते, पुरवठा अधिकारी पण नाही, मग इथल्या जनतेनं जायचं कोणाकडं? घोंगड्याचं दुकान होतं, ती मालच देत नव्हता आम्हाला, कार्ड बंद पडलं। आणि इतकी वाईट अवस्था, रेशन दुकानदार एवढ्या म्हणजे काय बोलतात ना, इतके बेकार भाषेमध्ये या लोकांना बोललं जाते त्या ठिकाणी, ते खाली मान घालून निघून येतात। आणि सगळ्यात मोठं विशेष आहे, ही तो ऑफिसला आले की सर्व्हर डाऊन म्हणतात, आणि तीच दुकानदार, रेशन दुकानदार 1000-2000 रुपये घेतले ते काम होतं। म्हणजे मग हा प्रकार काय? या सगळ्या गोष्टीसाठी संघटनेच्या तुम्ही काय आंदोलन? 100% 8 दिवसात जर आचारसंहिता लागायच्या आत जर ज्या लोकांचे रेशन बंद आहेत, ज्यांचं ऑनलाईन नाही, जर ते झालं नाही तर 100% तहसील कार्यालयापुढं काय म्हणतात ना, ह्या सर्व म्हणजे माता भगिनी असलेले बांधव असतील ज्यांना रेशन मिळत नाही, ह्या लोकांना घेऊन या ठिकाणी हलगिनाथ मी तहसीलदारांच्या पुढे या ठिकाणी करणार आहे। आणि आचारसंहितेमध्ये जरी हा प्रकार गेला तर आचारसंहितेचा भंग करून मी आंदोलन करणार आहे। काय जे होईल ते होईल। लोकप्रतिनिधीच्या तुम्ही निकटवर्तीय समजले जातात, कुठंतरी आमदार साहेबांना सांगून हा मुद्दा मार्गी लावणार आहे? 100% हा विषय मी लोकप्रतिनिधीच्या कानावर घालणार आहे। आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमदार मी जरी त्यांचा निकटवर्ती म्हणून जरी असो, तर माझं पहिलं प्राधान्य ह्या माझ्या सर्व जनतेला आहे। कारण ज्यांचा जो अधिकार आहे, जो महाराष्ट्र शासनानं, भारत सरकारनं जो अधिकार त्यांना रेशनचा दिलेला आहे, त्या अधिकारासाठी मी लढणार। आणि तिथं जर आमदार साहेबांनी जर लवकर भूमिका घेतली तर ठीक, नसेल तर उद्या जर माझ्यावर वेळ आली, येऊ नये पण जर वेळ तर मी त्यांच्या विरोधातही ह्या गोष्टीसाठी मी जाऊ शकतो। का तर आधी जनतेचा विचार मी या ठिकाणी करणार आहे, मग ती लोकप्रतिनिधी असेल। कारण मी एक आधी सामाजिक कार्यकर्ता, एक सामाजिक संघटनेचा प्रमुख आहे, त्याच्यामुळं ह्या जनतेचे जे प्रश्न आहेत ते आधी सोडवणार, मग लोकप्रतिनिधी असेल त्याचा निकटवर्ती हा विषय दुसरे झाले। तुम्ही आंदोलन छेडणार आहे? 100% आंदोलन छेडणार आहे। आज मी खास तहसीलदार साहेबांना त्या गोष्टीसाठीच सांगायला आलतो, पण दुर्दैव तहसीलदार साहेब कुठेतरी मीटिंगमध्ये गुंतले, त्यांना मी 2-3 फोनही माझे झाले, पण 4 वाजता म्हणले मला याला। आता ही बातमी तहसीलदारपर्यंत जावी, त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा विचार करावा। नसल ते हलगिना तर करणार आहे, पण ह्या पुरवठा अधिकाऱ्यांमध्ये जेवढे आज बसतात ना अधिकारी, ह्यांनाही चोप दिल्याशिवाय मी राहणार नाही। का तर ह्यांची भाषा इतकी आरेवारीची आहे, म्हणजे जा 8 दिवसांनी या, जा 15 दिवसांनी या। काय काय लोकांचं आमची इथं होतच नाही। अरे मग ही उघडून का बसलाय तुम्ही? उघडून का बसलायत? आता सिद्धवाडीची एक आमची भगिनी या ठिकाणी आली, ती रोजगाराला जाते, 200 रुपये 300 रुपये हजर, 4 दिवस जर हेलपाडे घालते, कोणी भागवायचं तिचं घर? हे अधिकारी भागवणार आहेत तिचं घर?
तुम्ही आता ह्या आजी 6 महिन्यापासून हेलपडे घालतायत, ही वय यांचं. अधिकाऱ्यांचा मजूरपणा चालू आहे. 100% अधिकाऱ्यांचा मजूरपणा चालू आहे. मजूरपणा म्हणण्यापेक्षा त्यांनी जर इथं जातीनं लक्ष घातलं तर त्यांचं इन्कम बंद होतं आहे. रेशन दुकानदाराकडे ह्यांना हप्ते चालू आहेत, उघड उघड गोष्टी आहेत. का तर रेशन दुकानदार डायरेक्ट ह्यांना म्हणतोय जावा तहसीलला जाऊन करून या, हिथं आलं की ते म्हणते जावा तुम्ही. अरे, आणि ह्यात एक विषय असा आहे की काय तर 12 अंकी 13 अंकी नंबरचा काय तर विषय 12 अंकी नंबर निघतो. आता हे म्हणतात की तुम्ही ती मेन साहेबाचा त्याला ती कोड लागतो, न्यावं लागतो. अरे मग ती कोड खिशात घेऊन हिंडतोय का? त्याला मिटिंगला जायचं तर कोड ठेवून जा ना तू इथं. मुख्यमंत्री साहेब हे पुढील महिन्यात येणार आहेत, पुढील आठवड्यामध्ये. मग त्यावर तुम्ही काय 100% जर मुख्यमंत्री जरी येणार तर मुख्यमंत्र्यांना हे निवेदन 100% मी देणार. 100% मुख्यमंत्र्यांना ही त्यांच्या गोष्ट कानावर घालणार की पंढरपूर शहरात हो 100% झाली पाहिजे. पंढरपूर शहर असेल, ग्रामीण असेल, ह्या ग्रामीणमध्ये सुद्धा एवढी वाईट अवस्था आहे आणि शहरात तर विचारूच नका. आता काय काय गोष्टी आता मी वेळ आल्यानंतर ती प्रूफ आहे तुमच्यापुढे हजर कर, माझ्याकडे सध्या ऑलरेडी प्रूफ आहेत. ह्यांच्या रेशन दुकानदाराच्या गाड्या लोड होऊन बाहेर जात आहेत. मग ही माल कोणाचा जातोय? ह्याच गोरगरिबाचा टाळ्याला माल जातोय. तुमचं अंगचाच उमटत नाही, तुमचं ऑनलाईन झालं नाही, तुमचं ह्याव झालं नाही, मालवरनं सगळ्या लोकांचा येतोय. आणि यांनी परस्पर शिक्के मारून दिलेत. रेशन दुकानदारांनी ह्यांना न विश्वासात घेता किंवा या ग्राहकांना न विश्वासात घेता यांनी शिक्के मारून दिलेले आहेत. तुम्हाला माल दिला, तुमचा अंगठोपडत अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं तहसीलदार, प्रांत अधिकारी, पुरवठा अधिकारी ह्यांना माझी ताकीद आहे, एक सामाजिक कार्यकर्ता ताकीद, तुम्ही ह्या लोकांचा अंत बघू नका. ह्यांचा जो हक्क आहे, ह्यांचा जो अधिकार आहे, ह्यांचा माल ह्यांना मिळाला पाहिजे. नसेल तर मी तालुक्यामध्ये फिरणं बंद करेन.